भल्या पाठ शुक्राच्या चांदणीला उठून पहिल्यांदा घरचं रांजण डेर आडावरनं हिरीवरनं पाणी आणून तुम्ही भरायचा. तर दुसरीकडे थोरलं तुमच्या गडी घोड्याची लीद नदीचं गाळ माती गाडावरनं आणायची. अहो एकत्र कुटुंबामुळं घरात चिक्कार गोतावळा आणि गोकळ होता. सकाळच्या तुमच्या कामाच्या लगबगीत घरच्या सुवासनींचं गाडग्यात कोरड्यास आणि थापून भाकऱ्या बी तयार होत होत्या. मग वसरीवर जोत्यावर बसून सांच्याची शिळी भाकरी आणि मिळेल तो भाकर तुकडा खाऊन तुम्ही अंगात सदरा पायात लेंगा आणि डोक्यावर टोपी तर कधी फेटा आणि कामाच्या वक्ताला बंडी घालायचा. आता हे पोशाख घालणारी पण ही तुमची शेवटचीच पिढी. अहो मातीत लीत पाणी घालून मातीत तुडवून तुम्ही चाकाच्या खालचा गारगुटीचा डोळा मेड्याला लावायचा आणि देवाचं नाव घेऊन तुम्ही चाकाला याडा द्यायचा. आणि गोल फिरणारं चाक म्हणजे फिरती धरती आणि त्यावर चिकुल ठेवून पहिल्यांदा तुम्ही धरतीचा निर्माता म्हणजे शिवलिंगाच्या पाया पडायचा. अहो ही प्रकृती निसर्ग देव यांचा आपल्यावर लय उपकार आणि त्यांच्या जाणीवीपोटी आपोआप हात जोडण्याची आणि तुमच्या हातांची ही आता तुमची शेवटची पिढी. अहो ही हात म्हणजे त्या परमेश्वराचं देण आणि चिकुल म्हणजे हे पोटचा गोळा आणि मुखात आभंगन वव्या यातनं तुम्ही गाडगी लुटकी उतरंडी मडकी डेर बनवायचा. तर दुसरीकडं देवानं हाडमासापासून बनवलेल्या माणसांसाठी पण तुम्ही गणपती केलं नंदी केलं महादेव देवी देवता केल्या आणि प्राण्याच्या आकृत्या मूर्त्या तुम्ही मातीतनं साधल्या. अहो तुमची कला आणि भोळा भाव ह्यातनं रुपडं साठतं आणि त्यात जीव येतो आणि देवानं बनलेल्या हाडा मासाच्या माणसाच्या आतला परमेश्वर पण तुमच्या मातीच्या रुपड्या पुढं झुकतो. अहो सांच्याला फळ्या गुंड्याच्या तालावर रोज वेगळंच अभंग म्हणत घरच्या लेकरासनी तुम्ही शिबम करते शिकवली. तर कधी गाडगी लुटकी पोरासनी मोजायला लावून गणिताचा आकडं आणि व्यवहार शिकवला आणि हात चिकाला आपसूक तुमच्या लेकरात पण उतरली. अहो सक्रातीला सक्राती बैंद्राला बैल गणपती घराघरात पोचवल्यामुळं गावात घराघरात लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत तुमची ओळख झाली. अहो तुमची मडकी कित्येक घरात आज पाणी भरत्यात तुमचं दिव कित्येक घर आज उजळत्यात. काळ बदललाय बाजारातलं कारखाना आलं नवी कला आली आणि भोळा भाव आता खरंच मातीमोल झाला आणि दिखावागिरीचा ह्यो जमाना आला आणि ह्यो कुंभार आता लोपावत चालला बघा. पण मातीचा जन्म मातीचा संसार आणि मातीचा शेवट ही कला आणि शिकवण तुम्ही सगळ्यांनी दिली. आणि बाळातीन बाईच्या वारच्या मडक्यापासून ते पार मेलेल्या माणसाच्या राखला लागणाऱ्या मडक्यापर्यंत जन्मापासून मृत्यूपर्यंत अहो तुम्ही गावगाडा सांभाळला. आणि ही मातीची नाळ असलेल्या कुंभाराला आम्ही कसं विसरायचो. म्हणून स्वाभिमान महाराज संस्कृतीकडून आम्हाला तुमच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रातील कुंभार कलावंतांचा आज सत्कार करायचा. तुमच्या जुन्या आठवणी आज तुम्हाला जाता जाता दाखवायच्या बघणार का सगळी. तर ही कलाकृती आहे आपल्या कुंभार कलावंतांची. का तुम्हाला काय काय दिसते फक्त सांगा आम्हाला नक्की कुठं कुठं काय काय आहे. माती दिसते चिकटोड दिसते आवाज दिसतोय कुंभारकामाचं चाक दिसतंय मांडणी दिसते कुंभारकामाची तयार झालेली भांडी दिसते जनावर दिसते सगळ्या जुन्या आठवणी आहेत. अगदी जुन्या आठवणी सुद्धा तयार केल्या म्हणजे हे बघून सगळं जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. जुन्या काळात आपला कुंभार हा एक कलावंत आहे. आपल्या कलावंतांच्या घरी पहिल्यापासून गणपतीच्या मूर्त्या असतील बैलांचं मूर्त्या असतील बैलगाड्यांच्या साठ्या असलेल्या नागोबा असलेले अशा विविध मूर्त्या आपल्या घरामध्ये पहिल्या असायच्या ज्या कुंभार कलाकारांनी बनवल्या. पण आज घरामध्ये चायनीज वस्तू चायनीजचं बाबा आले ती अनेक संस्कृतींचं म्हणजे डोरेमॅन पोकेमॉन ह्यांच्या मूर्त्या घरामध्ये आज आपल्या आल्यात आणि ह्याच्यामुळे काय झाले आपली संस्कृती लोप पावत चालली. मग अशा आता हे जे एक प्रकारची प्रतिकृती हे मोठ्यामध्ये कुणाच्या घरी आपण ठेवू शकतो नाही ठेवू शकत ही छोट्यामध्ये ह्याच्यामध्ये पण अजून छोटी करता येईल. फक्त प्रश्न असा आहे की अशा कलाकृती जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर आपली संस्कृती वाढणार आहे का बुडणार आहे. काय वाटते तुम्हाला. वाढणारच वाढणार आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे माझा की मराठी संस्कृती ही परंपरा आणि आपली भाषा ही संस्कृती आणि परंपरा आपण स्वतः बुडवल्या का बाहेरच्या लोकांनी पाश्चिमात्य लोकांनी बुडवल्या असं काय वाटतं नक्की तुम्हाला. बाहेरच्या लोकांनी नाही बराच परिवर्तन आपल्यातून पैशासाठी की उदरनिर्वाह आपण कसं होतं मातीत
आणि एवढी भांडी आपण करू शकत नाही ना सगळ्या ह्याला पुरवू शकत नाही. कमी वेळात जास्त पैसा मिळवणं ह्या मार्गानुसार ते ही बुडत आले. ह्याच्यात माणसं उतरत नाहीत म्हणून बुडले. म्हणून ते बुडत आले. आपल्या माणसांच्या कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? मराठीतच बोललं पाहिजे. मराठी वाढवायची असेल तर मराठीतच बोललं पाहिजे. मराठीत बोललं पाहिजे. धन्यवाद.